जो महाकाल का काल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात कसबा पेठेतील फडके हाऊस चौकात साजरा करण्यात आला। यामध्ये संभाजी महाराज यांच्या 12 फुटी मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्रीमंत शिवशाही प्रतिष्ठान गणेश लोणारे प्रस्तुत शिव पार्वती विवाह सोहळा या जन्मोत्सव सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले। या भव्य नेत्रदीपक सोहळ्याचे आयोजन किशोर उर्फ राजेंद्र भगवान तरवडे यांच्या वतीने करण्यात आले। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा आपण दरवेळेस फडके हाऊस चौकात मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो। या कार्यक्रमानिमित्त आज जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी आपण छत्रपती महाराज संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज सुद्धा शंभूचे भक्त होते आणि त्यानिमित्त आपण शिव पार्वती विवाह सोहळा हा इथं कार्यक्रम आयोजित केला होता। त्या कार्यक्रमाचं स्वरूप आज तुम्ही आज चौकात बघतच आहे। त्यासाठी झालेली सर्व गर्दी ही फक्त कार्यक्रमाला उपस्थित फक्त बघण्यासाठी आलेले शिव पार्वती सोहळा विवाह। आणि मी आज सर्वांना एवढं सांगेल की छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्ही लक्षात घेऊन आज प्रत्येक घराघरात हिंदुस्थानाच्या प्रत्येक घराघरात आज आपण 14 मे ही छत्रपती संभाजी महाराजांची जयंती घरोघरी साजरी केली पाहिजे। हे सर्वांना मी एक आव्हान तुमच्या माध्यमातून करत आहे। कोण कोण आज उपस्थित होते? आज आमचे भारतीय जनता पार्टी पक्षाचे दुसऱ्यांदा अध्यक्ष पुणे शहराच्या अध्यक्षपदी निवड झालेले धीरजजी घाटे, तसेच आज म्हणजे छत्रपती महाराजांच्या काळातील सुभेदार तानाजी मालुसरे जसे हे सरदार घराणे होते, त्यातले आज सरदार घराण्यापैकी कुणाल मालुसरे, त्यानंतर संभाजी महाराजांचे दूत भाऊ धारो आईसाहेबांचे वंशज अमितजी गाडे, त्यानंतर वीरबाजी पासलकरांचे वंशज अविनाशदादा गाडे, त्यानंतर येसाजी कंक यांचे 14वे वंशज रवींद्र श्रीपतराव कंक हे सुद्धा या निमित्त उपस्थित होते। तसेच आमच्या भागातील माजी नगरसेवक आजी नगरसेवक आमच्या कसबा मंडल प्रभागाचे अध्यक्ष अमितजी कंक हे सुद्धा यावेळेस उपस्थित होते।